हाय गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. खूप दिवस झालेत आपण गप्पा नाही मारला, असं म्हटलं आज गप्पा पण मारूया. आणि तुम्हाला मी एका व्लॉगमध्ये बोलले होते की मी तुमच्यासोबत एका कैरीची स्टोरी शेअर करेल. सो ती स्टोरी काय आहे ते आज मी तुम्हाला सांगते, त्यामुळे नक्की व्लॉग एंडपर्यंत बघा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला बिलकुल विसरू नका. इवन मला फेसबुक आणि इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. सो स्टोरी अशी आहे की माझी मावशी आहे, मीरा मावशी. सो तिच्या मुलाचा ना खूप मोठा ॲक्सिडेंट झाला, माहिती आहे, खूप जास्त मोठा ॲक्सिडेंट झाला. आणि सध्या तो बेड रेस्टवर आहे. आता त्याला घरी वगैरे सोडलं आहे. तो मम्मी भेटायला वगैरे गेली होती. मी अजून भेटायला नाही गेले, त्याचं मला गिल्ट खूप जास्त आहे मनात. बट स्टोरी काय ते मी तुम्हाला मेन सांगते. मम्मी वगैरे भेटायला गेले आणि माझ्या मावशीच्या बंगल्याच्या मागे ना एक कैरीचं झाड आहे. ह्या कैरीचं झाड आहे आणि ह्या कैऱ्या मला इतक्या आवडतात ना. मी जेव्हा जेव्हा जाते ना, लग्न झाल्यापासून मी खूप, म्हणजे आधी पण जायची, पण लग्न झाल्यापासून दरवर्षी मी जर गावाला गेले तर तिच्या घरी जातेच उन्हाळ्यात. सो ती मला ह्या कैऱ्या वगैरे देतेच. तर मग तिला जसं कळलं की आता मम्मीचं भेटून झालं, तिला घरी यायला निघणार आहे, म्हणून ती गपचूप घरामागे गेली. ह्या कैऱ्या वगैरे तोडल्या, माझ्या मामाच्या मुलाला कैऱ्या वगैरे तोडायला सांगितलं आणि बोलली ह्या कैऱ्या नमूला दे, खूप जास्त आवडतात तिला. आणि मला मम्मी सांगत होती की तिने तुझ्यासाठी कैऱ्या ह्या तोडून दिल्यात. मला मी एवढी इमोशनल झाले ना, मी काय सांगू की तिच्या मुलाचं एवढं दुखतंय बिचारा. आणि एवढे पाहुणे चालू आहे, तिला कंटिन्यू पाहुणे चालू आहेत. तिला म्हणजे 1% पण वेळ नाही मिळत स्वतःसाठी. खरं सांगते, तिला शेतातलं बघून, मुलाचं बघून सगळं काही करावं लागतं. पण तिने माझ्यासाठी ह्या कैऱ्या पाठवल्या. मी एवढी ब्लेस आहे या लोकांपासून की जे लोक माझ्यावर जीवापाड प्रेम करतात, जीवापाड माझ्यावर जीव टाकतात ना. मला खूप भारी वाटतं, माहिती आहे. आणि माझी मावशी माझ्यासाठी एनी टाईम असते. ती माझ्या रीलमध्ये, माझ्या ब्लॉगमध्ये सगळीकडे असते. तुम्हाला मोस्टली माहिती असेल मीरा मावशी. सो मला इतकं भारी वाटतं ना. पण मी लवकरात लवकर टाईम काढून तिच्या मुलाला भेटायला जाणार आहे. आणि गाईज, ही कैरी इतकी भारी लागते ना, खोबरा कैरी बोलतात, थोडे आंबट गोड असते, पण इतकी मस्त लागते ना, मला खूप जास्त आवडते. आणि तुमच्या आयुष्यात जर अशी मावशी असेल तर तिला नक्की भरभरून प्रेम द्या, तिला आय लव्ह यू बोला, तिला मिस यू बोला, तिला मस्त हक करा. दॅट्स इट फॉर व्हिडिओ.